संघटन पर्व 2025 अंतर्गत नागपूर जिल्हा ग्रामीणचे संघटनात्मकरित्या 2 जिल्हे करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला असून नागपूर जिल्हा ग्रामीण, काटोल, सावनेर, हिंगणा या विधानसभेचा समावेश आहे। लोकतांत्रिक पद्धतीने पार्टीचे सदस्यता अभियान, सक्रिय सदस्य अभियान, भूत समितीचे गठन तसेच या जिल्ह्यात येणाऱ्या 16 मंडळ अध्यक्षांची निवड व त्यांची कार्यकारिणी पूर्णपणे गठीत करण्यात आली असल्याची माहिती श्री मनोहर शंकरराव कुंभारे यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। आमची जे मी एक जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारीने सांगतो की आमची जे कार्यकारिणी जे मी आज जाहीर केलेली आहे त्या कार्यकारिणीमध्ये सर्वांना स्थान देण्यात आलं। मुख्यत्वे करून तरुणांना स्थान देण्यात आलं, जुन्या लोकांना पण स्थान देण्यात आलं आणि एक चांगली अशी आमची कार्यकारिणी तयार झालेली आहे आणि सर्वांना विश्वासात घेऊन सर्व माननीय आमदार, पालकमंत्री महोदय सर्वांना विश्वासात घेऊन आमचे डॉक्टर पोद्दार साहेब आहेत, आमचे कोळे साहेब, अरविंद गजबे साहेब ह्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन आम्ही हे जिल्ह्याची कार्यकारिणी तयार केली आहे। निश्चितच आमची जी कार्यकारिणीमध्ये सर्व आमचे जे पदाधिकारी आहे आणि हे ग्राउंड लेवलवर काम करणारे सर्व पदाधिकारी आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मग जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपंचायत असो की नगर परिषद असो या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये पूर्ण नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढं मी विश्वासानं त्या ठिकाणी सांगतो। कारण की जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांची जी कार्यपद्धती आहे की सर्वांची ग्राउंड लेवलवर काम करणारी आहे। ग्राउंड लेवलवर आम्ही त्या ठिकाणी काम करतो। सर्वांच्या सुखदुःखामध्ये सर्वांच्या ज्या काही प्रॉपर ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी, आमचे माननीय आमदार, आमचे पालकमंत्री महोदय, मंत्री महोदय हे सर्व त्या ठिकाणी प्रत्येक सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी जनता दरबार लावून, बाकी दिवशी तहसीलमध्ये जाऊन, पंचायत समितीमध्ये जाऊन ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या संस्थेमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो आणि मला निश्चित त्या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका होणार आहे त्या निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकणार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी जिंकणार आहोत।